छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी असा प्रकार समोर आलाय। खुलताबाद तालुक्यामध्ये ताजनापूर गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाहीये आणि त्यामुळे गावकऱ्यांना चक्क ट्रॅक्टरमधून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे। इतकंच नाही तर मध्ये नदी आहे, त्यामुळे त्यामधून ट्रॅक्टर नेणं सुद्धा कठीण झालेलं होतं। तेव्हा चक्क गावकऱ्यांनी कमरे एवढ्या पाण्यामधून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला। एरवी मतांसाठी गावोगाव फिरणारे मंत्री आता कुठे गेलेले आहेत? गावातले प्रशासकीय अधिकारी नेमकं करतात तरी काय? गावकऱ्यांना रस्त्याची सुविधा कधी मिळणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं गावकऱ्यांकडून उपस्थित होतात। मंत्र्यांनो, राजकारण करत राहण्यापेक्षा इथे लक्ष द्या असं म्हणण्याची या घटनेमुळे आता वेळ आली आहे। ताजनापूर गावातला हा सगळा प्रकार आहे। आपण कुठल्या शतकामध्ये राहतोय, कुठल्या विकासाच्या गप्पा मारतोय असा प्रश्न अक्षरशः पडावा अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। मृतदेह अशा प्रकारे नदीमधून नेण्याची वेळ आलेली आहे। एका बाजूला पुलाचं स्ट्रक्चर आपल्याला उभं दिसतं आहे, मात्र त्यावर पूल बांधलेला नाहीये। खांब आहेत ते मोडकळीस आलेले आहेत आणि अशा वेळी खरं तर अशा नदीवर पूल बांधण्यात यावा अशी अनेक वर्षांची मागणी या गावकऱ्यांची आहे। मात्र ट्रॅक्टर सुद्धा या ठिकाणून जाईल असाही रस्ता नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये मृतदेह पलीकडे नेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली। त्यामुळे मंत्र्यांनो, आता तरी इकडे लक्ष द्या। मतांसाठी दारोदार फिरतात तेव्हा ही परिस्थिती लक्षात येत नाही का असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय।